ग्रामीण भागात शासनाने थकीत मालमत्ता कराच्या एकूण रकमेवर 50% सवलत दिल्याप्रमाणे तीच सवलत शहरात लागू करावी। यामुळे नगरपरिषद अचलपूर येथे राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करावर 50% सवलत देण्यात यावी, तसेच सदर योजनेची मुदत वाढविण्यात यावी। या मागणीसंदर्भात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अचलपूर नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। निवेदनात सांगितलं आहे की नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेअंतर्गत सध्या थकीत मालमत्ता करावरील व्याज व शास्तीच्या रकमेवर सवलत देण्यात येते। मात्र अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना संपूर्ण थकीत कराची रक्कम एकरकमी भरणे कठीण जात असल्याने कर भरण्याची प्रक्रिया अडचणीची ठरत आहे। त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळावा व कर वसुलीही वाढावी या उद्देशाने थकीत मालमत्ता कराच्या एकूण रकमेवरच किमान 50% सवलत देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे। तसेच अभय योजनेचा लाभ घेण्याची मुदत सध्या 15 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली असली तरी अनेक नागरिकांना या योजनेची माहिती उशिरा मिळाल्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता आलेला नाही। त्यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून सदर योजनेची मुदत वाढवून 31 मार्च 2026 पर्यंत करण्यात यावी अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे। या मागणीसाठी नगर परिषद अचलपूर मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी परतवाडा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गवई, अचलपूर शहर काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत झोडपे, ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव तनपुरे, सच्चिदानंद बेलसरे, राहुल गाठे, विशाल खानझोडे, अरविंद नेतनराव, नगरसेवक अलसम वंजारा, कदीर पहलवान, राजिक भाई, जलील पठाण, प्रमोद कांबळे, संजय समूद, SK शाहरुख, अब्दुल मुजीब, एजाज खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। विजय काकडे, RCN न्यूज, परतवाडा।